राज्यातील सर्व शेतकरी खुश झाले आहेत। या 15 जिल्ह्यात 4000 रुपये बँकेत जमा झाले। लवकर बघायचं आहे, या 10 बँकेत 4000 रुपये एकत्र शेतकऱ्यांना जमा झाले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पीएम किसान व नमोचा हप्ता आज तुम्हाला बँकेत मिळणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी यादी सुद्धा जाहीर करण्यात आल्या। जिल्ह्यांची व बँकांची लिस्ट या ठिकाणी पाहायची आहे। हे बघा, तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यांची व बँकांची लिस्ट पुढे या ठिकाणी आम्ही सांगणार आहे। या ठिकाणी पाहू शकता, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांची व नावे पहा। लिस्टमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची नावे या ठिकाणी जाहीर झालेत। कोणकोणत्या शेतकऱ्यांना आज हप्ता मिळणार आहे या ठिकाणी यादी सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। बघू शकता, असं चेक करा लिस्टमध्ये नाव, या ठिकाणी आधार क्रमांक टाकून आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी अकाउंट नंबर टाकून तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आज पैसे बँकेत तुमच्या कसे जमा होणार आहेत याची सर्व माहिती आता या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगण्यास आता सुरुवात करत आहे। या 15 जिल्ह्यात नमो व पीएम चे 4000 रुपये तुम्हाला आज जमा होणार आहेत। राज्यातील 60 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आल्या। नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांना 2000 आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना 2000 रुपये या 15 जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले आहेत। अनेक दिवसांची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्र 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल व तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँकेचे खाते लिंक केला असेल तर तुम्हाला हे पैसे आता सरकारच्या माध्यमातून येऊ लागले आहेत। तसेच अनेक शेतकऱ्यांना यामधून बाहेर सुद्धा काढले। अपात्र यादी आणि पात्र यादी अशा प्रकारच्या 2 याद्या सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या आहेत। तुम्हाला वाटत असेल की पीएम हप्ता आणि नमोचा हप्ता येण्यासाठी उशीर का झालाय, तर सरकारने सर्व शेतकऱ्यांची चौकशी सुरू केली होती। सरकारला असं लक्षात आलं चौकशी दरम्यान की गैरमार्गाने शेतकरी लाभ घेऊ लागलेत, असं सरकारच्या लक्षात आलंय। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची सरकारने आता चौकशी केली आहे आणि त्या दरम्यान अनेकांना बाहेर सुद्धा खरोखर आता काढलंय। अनेक शेतकऱ्यांना बाहेर काढून पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून 60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसानचे 2000, नमोचे 2000 असे टोटल 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता या ठिकाणी जमा होऊ लागले आहेत। तुम्हाला जर अजून पण पैसे आले नसतील तर तुम्हाला ही 2 कामे पटकन करून घ्यायची आहेत। बघा, पैसे जर आले नसतील तरी 2 कामे पटकन तुम्हाला करून घ्यायची आहेत। लगेच तातडीने तुमच्या बँकेत पैसे आता येणार आहेत। आता बघा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आज पीएम आणि नमोचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। सरकारने लावलेल्या लिस्टमध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर फक्त 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत। तसेच काही ठराविक बँकांमध्ये सुद्धा आज पैसे सरकारने देण्यास ठरवले। त्यामुळे नेमकं कोणकोणत्या बँकांमध्ये त्या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे या ठिकाणी सोडण्यात आले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे आता लगेच या ठिकाणी बघणार आहोत। नमो शेतकरी व पीएम किसानचे पैसे मागच्या वेळी ज्यावेळी सरकारने सोडले होते तर त्यावेळी अनेक बँकांमध्ये अडकले होते, पैसे आलेले नव्हते। त्याचं कारण म्हणजे बँकांचा काही सर्व्हर त्या ठिकाणी डाऊन असतो। अशा पण काही बँका आहेत त्यांचा IFSC कोड स्वतःचा नसतो। हे शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। अशा बँकांना वगळून फक्त याच महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे आता सोडण्यात आले आहेत। मागच्या वेळी अनेक बँकांमध्ये पैसे शेतकऱ्यांचे या ठिकाणी अडकून पडले होते। शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मागच्या वेळी त्या ठिकाणी मिळाले नव्हते असं सरकारनं सांगितलंय। त्याकरिता सरकारने आता काही ठराविकच बँकांमध्ये, मोजक्याच बँकांमध्ये हे सरकारने आता पैसे या ठिकाणी सोडले आहेत। त्यामुळे जर नमो शेतकरी योजनेचा तुम्ही हप्ता घेत असाल आणि पीएम किसान योजनेचा जर तुम्ही हप्ता या ठिकाणी जर घेत असाल तर नेमकं कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडलेत त्या बँकांची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। आता तुम्ही अनेक दिवसापासून अनेक वेळा या ठिकाणी ऐकलेलं सुद्धा आहे की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, परवा हप्ता येईल, अशा बातम्या तुम्ही ऐकलेल्या सुद्धा असणार आहेत। परंतु सरकारने आता 4 महिने पूर्ण झाल्या आज सकाळपासून खरोखर पीएमचे 2000 आणि नमोचे 2000 असं टोटल 4000 रुपये
अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळपासून जमा करायला आता सुरुवात केली आहे। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आमची बँक सरकारने लावलेल्या लिस्टमध्ये म्हणजेच लाभार्थी यादी जी सरकारने बँकांची लावल्या तर याच्यामध्ये आता आहे का, हेच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण आता ठराविकच बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात आलेत। काही ठराविकच जिल्ह्यामध्ये सकाळपासून शेतकऱ्यांना हे पैसे आता येऊ लागलेले आहेत। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागलेत। शेतकरी मित्रांनो, 3 टप्प्यामध्ये पैशांचं आज वाटप होणार आहे। बघा, 3 टप्प्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे। पहिली यादी जाहीर झाल्या, यामध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यानंतर दुसरी यादी जाहीर झाल्या, त्यामध्ये सुद्धा पुढच्या जिल्ह्यांचा समावेश आहे। मग 15 जिल्ह्यामध्ये कोणकोणते आज पैसे येणार आहेत लगेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। आता या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकून कंटाळाय की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, आणि खरोखर त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हे ऐकून खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचे 2000 आणि पीएमचे 2000 आता बँकेत जमा झाल्याचा सकाळपासून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मेसेज सुद्धा आता येऊ लागला आहे। त्यामुळे कोणकोणत्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आलेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण 15 जिल्ह्यांचाच फक्त समावेश आहे। या 15 जिल्ह्यांची यादी संध्याकाळी काल आता महत्त्वाच्या 10 बँकांना सरकारने या ठिकाणी दिली होती। त्यामुळे तशा प्रकारे बँकांना सरकारने स्पष्टपणे सांगितलं सुद्धा होतं की कसल्याही परिस्थितीत आज या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे गेले पाहिजेत, आणि तशा प्रकारे शेतकऱ्यांना बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा सकाळपासून आलाय। त्यामुळे कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत आपण पाहणार आहोत। तर पहिल्यांदा पाहूया खरोखर कोणत्या बँकेमध्ये 4000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले आहेत ते पाहूया। त्यानंतर 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आली आहे। आता पहिल्यांदा पाहूया 15 त्या ठिकाणी आपलं या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत त्यांची नाव पाहूया। बघा कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत हे पाहूया। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचे दोन्ही मिळून 4000 रुपये जर आजच पाहिजे असेल तर नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे। तुमचा जिल्हा सरकारने सांगितलेल्या या यादीमध्ये असेल तर खरोखर तुम्हाला अगदी काही तासामध्येच आता दिवसभरामध्ये कधी पण तुम्हाला पैसे येऊ शकतात। फक्त तुम्ही कोणत्या बँका या ठिकाणी निवडलेत आणि कोणते जिल्हे निवडलेत नेमकं हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे। पहिल्यांदा आपण या ठिकाणी बँका पाहूया। या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण बँकेमध्ये ज्या बँकेमध्ये 4000 रुपये जमा होत आहेत तर त्या बँकांची लिस्ट कोणकोणती आहे लगेच आपण या ठिकाणी आता बघायचं आहे। फक्त याच बँकेमध्ये आता सरकारने शेतकऱ्यांना 4000 रुपये सोडले आहेत। अनेक बँकांमध्ये स्वतःचा IFSC कोड नसतो, त्यामुळे या ठिकाणी सरकारने त्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत असं सांगितलंय। फक्त मोजक्याच बँकेमध्ये पैसे सोडलेत। त्यामुळे कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडलेत हे सुद्धा पहिल्यांदा बघूया। आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होत आहेत ते म्हणजे सर्वात मोठी बँक आहे। इथे बघा सर्वात मोठी बँक कुठली खासगी आहे ती म्हणजे बघा या ठिकाणी HDFC बँक। यामध्ये तुमचे खाते असेल तर अनेकांना सकाळपासून हे पैसे आता जमा होऊ लागलेत। म्हणजे कुठली आता HDFC बँक तुमचं खातं आहे का बघा। आता त्यानंतर बघा पुढची बँक आहे HDFC बँकेत खातं असेल तर ग्राहकांना तुम्हाला आता या ठिकाणी आधीपासून अकाउंट जर तुम्ही आधार कार्डला जोडला असेल तर नेमकं कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत हे सुद्धा पुढे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघायचा आहे। त्यानंतर पुढच्या बँकेचा नंबर आहे ते म्हणजे ICICI बँक आहे। बघा ICICI बँकेत सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी खातं खोललंय। या ठिकाणी शेतकऱ्यांना भरपूर त्या ठिकाणी बँकेनं कर्ज दिले। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जर तुम्ही आता या बँकामध्ये खातं उघडलं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे जमा होऊ लागलेत। बघा त्यानंतर पुढची बँक आहे कोटक महिंद्रा बँक। या बँकेत सुद्धा पैसे सकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होऊ लागलेत। आता बघा पुढची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। या बँकेमध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांना आता हे पैसे येऊ लागलेत, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत ते सुद्धा पाहणं तुम्हाला महत्त्वाचं आहे। पुढे सांगणार आहे जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा या ठिकाणी आता आलेली आहे। आता बघा काही ठराविक जिल्ह्यामध्ये सरकारने आता हे पैसे सोडण्यात आले आहेत। उरलेल्या जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये सरकार पैसे सोडणार आहे। त्यामुळे कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडलेत हे सुद्धा बघा। आता योग्य वेळी शेतकऱ्यांना पैसे पोहोचवावे यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय। पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक। जवळपास शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या बँकेमध्ये आता खातं उघडल्यास पाहायला मिळाले। त्यामुळे तुम्ही जर या बँकेमध्ये खातं उघडलं असेल तर तुम्हाला सुद्धा अगदी काही पुढील काही तासामध्ये काही मिनिटांमध्ये सुद्धा हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया।
यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना सकाळपासून पैसे जमावू लागलेत, परंतु 15 जिल्ह्यामध्येच हे पैसे जमावू लागलेत। त्यामुळे 15 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण राज्यामध्ये आपल्या 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी फक्त 15 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे सरकारच्या माध्यमातून आता जमावू लागलेत। त्यामुळे नक्कीच बघा की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत। आता या ठिकाणी सध्याला आपण बँका बघत आहोत। पुढची बँक आहे पोस्ट ऑफिस, जवळपास विश्वासाची बँक असल्यामुळे शेतकऱ्यांनी यामध्ये खातं उघडलंय। त्यामुळे तुम्हाला सुद्धा पोस्टात पैसे जमा होऊन राहील। त्यानंतर सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया, याला आपण SBI देखील एका भाषेमध्ये म्हणू शकतो, यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर पुढची बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, यामध्ये सुद्धा बँकेत खाते खोललेल्या जास्त शेतकऱ्यांनी कर्ज काढून ठेवले, त्यांना सुद्धा बँकेमध्ये आता PM चे 2000, नमोचे 2000 असे 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा या ठिकाणी होऊ लागलेत। त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला ही बँक असते, ती म्हणजे जिल्हा सहकारी बँक। तुमच्या गावात एखादी खाजगी बँक असते, संस्थेची बँक असते, यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पैसे जमा होत आहेत। कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागलेत, तर प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा अगदी काही तासामध्येच थोड्याच वेळामध्ये बँकेमध्ये या योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होऊन राहील। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का शेतकरी मित्रांनो? बघा, पहिला जिल्हा यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, त्यानंतर नांदेड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा अशा सर्व शेतकऱ्यांना PM किसानचा व नमोचा हप्ता लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे। आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्यायचं आहे, रेशन कार्डची eKYC करून घ्यायचं आहे असं सरकारने सांगितलंय। लवकरच PM किसानचा व नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सरकार सोडणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर बँकांची कामे, आधार कार्ड लिंकिंग सेवा सर्व पूर्ण करून घ्यायचं आहे। सरकार आता पूर्णपणे दोन्ही हप्ते एकत्र देण्याच्या पूर्णपणे तयारीत आहे। त्यामुळे लवकरच तुम्हाला या ठिकाणी 4000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।